बघा इकडे लाल आंबर सुकट बघायला मिळतंय, एकदम डार्क लाल आंबर सुकट आणि इकडे व्हाईट आंबर सुकट. ही कशी आहे बघा, हे बोंबील, हे बोंबील, तिकडं ते बोंबील. 800 रुपये सर्वात टॉपचा बोंबील तुम्हाला दाखवतो, सर्वात टॉपचा बोंबील. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण आलो तर म्हणजे रेवदंडा जेटीला, आणि रेवदंडा जर जेटी बोलली ना तर इथं दोन्ही प्रकारच्या मच्छी तुम्हाला घेता येईल. ती म्हणजे फ्रेश मच्छी आणि सुकी मच्छी. आणि आज मार्केटमध्ये जो लागलेली आहे ना, एकदम कडक गर्दी आज तुम्हाला बघायला मिळणार आहे. याच्या व्यतिरिक्त प्रत्येक माशांचा रेट आणि प्रत्येक सुक्या माशांचा रेट, ह्या सर्व ज्या गोष्टी आपण आज कव्हर करणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करायच्या आधी देतो तुम्हाला इथला पत्ता जर सांगायचा झाला ना तर तुम्ही अलिबाग साईडने सुद्धा येऊ शकता, रोहा झोलांबे साईडने सुद्धा येऊ शकता. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही डायरेक्ट सालावच्या ब्रिजच्या साईडने सुद्धा तुम्ही येऊ शकता. 3 प्रकारे इथं रस्ता आहे, तिन्ही साईडने तुम्ही या जेटीला तुम्ही येऊ शकता. याच्या व्यतिरिक्त जिथून तुम्ही ही व्हिडिओ बघताय तिथून हे लोकेशन किती लांब आहे हे जर बघायचं असेल ना तर गुगल मॅपची लिंक ऑलरेडी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहे. त्या लिंकवर टच करून सुद्धा तुम्ही या जेटीपर्यंत पोहोचू शकता. तर चला सुरुवात करूया व्हिडिओला. तर बघा ही चालले सर्व लगबग, आणि बघा तिकडे बोर्ड लागलाय रेवदंडा जेटी. आता इथूनच सुरुवात होते मार्केटला. इथं आहे पार्किंग, पार्किंगच्या पुढं मार्केट. तर हा आहे बघा मार्केटचा नजारा, हा असा. आता आपण जर तिकडं आतमध्ये गेलो ना तर एकदम फ्रेश मच्छी आपल्याला बघायला मिळते, घेता येते. आणि इथं बघा ही आहे पूर्ण ड्राय सुकी मच्छी, म्हणजे दोन्ही प्रकारच्या मच्छीना आपण एकाच मार्केटमधून घेऊन जाऊ शकतो. तर मार्केटचा बघा हा सेटअप आहे. ह्याच्यामध्ये बघा इकडं लाल आंबर सुकट बघायला मिळतंय, एकदम डार्क लाल आंबर सुकट आणि इकडं व्हाईट आंबर सुकट. आणि हा बघा हा असा असलेला मामांचा सेटअप. नाव काय तुमचा? रामदास बनिया. हा रामदास बनिया. दररोज बसता तुम्ही इथं? हा मार्केट दररोज आहे? दररोजचा. सकाळी टायमिंग किती? 6 ते 10. त्याच्यानंतर मग संध्याकाळी यायचं असेल तर सकाळीच आहे ना? हा. तुम्ही काय घेतलंय? बघताय काय? बघायला आलाय. तर आंबर ही कशी आहे? 550 रुपये. हे बघा कलर व्हाईट आहे ना, व्हाईट कलर. आणि हे एकदम डार्क, ही 500 रुपये. हे बघा एकदम डार्क आहे, 500 रुपये. आणि ही पण 500, म्हणजे ही आणि ही 500 रुपये किलो आहे ना. आणि इकडे 550 रुपये एकदम व्हाईट. मला वाटलं ह्याची कमी असेल पण ह्याची जास्त आहे. त्याच्यानंतर कोल्यांचा असली खरा सोना तो म्हणजे सोड. हे बघा सोड बघा कसं किलो आहे हा? 1400 रुपये किलो सोडा. कमी जास्त होतात? कमीच सांगितलं काय? हा द्यायचाच भाव सांगितलं त्याने डायरेक्ट. ते म्हणजे 1400 रुपये किलो. हे बघा सोडे बघा खाली पण ठेवलेत त्यांनी, मोठे बारके जसे घ्याल तसे. त्याच्यानंतर इकडं जर आपण आलो तर इकडं चालले दादांची काउंटिंग, काहीतरी हजेरी लावतायत मला वाटतं. काय लावताय तुम्ही? हिसाब चालू आहे. हिसाब चालू आहे म्हणजे ज्यांना त्यांना देताय त्यांना? हा उधारी देतो ना त्यांचा लिहून ठेवतो, नोट करून ठेवलं की येतील तेव्हा आम्ही असं डॅश म्हणून फोडतो. अच्छा, म्हणजे उधारी ज्यांची आहे त्यांची. हा म्हणजे आपले लोकल इथून विकायला नेतात त्यांना आम्ही उधारी देतो. दररोजचे जे दुकानदार आहेत ते? हा ज्या इथं आता काशीदला जातात, मुरुडला जातात त्यांना आम्ही उधारी देतो. अच्छा, तर हा सर्व आहे त्यांच्यामध्ये काउंटिंग करून ठेवले. आता इकडं तुम्ही दररोज आहे इकडं? हा तुमचा दररोजच आहे दुकान? दररोज असतो, फक्त गुरुवारी नसतो आम्ही. गुरुवारी नसतात? हा गुरुवारी पब्लिक पण नसते पण आणि गिरायक पण. हा तर बघा हा एक महत्त्वाचा, गुरुवारी येण्याचा प्रयत्न करू नका तुम्ही. त्याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळतात ते म्हणजे बोंबील. हे बघा बोंबील जर तुम्ही जर बघितलं ना तर इकडं बघा हे बोंबील, हे बोंबील, तिकडं ते बोंबील. तर आता आईला विचारूया बोंबलाची प्राईस. कसे आहेत बोंबील? हे 450 रुपये. बघा हे जर आपण घेतले तर 450, आणि हे घेतले तर 750. आता हे 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 माग का 750 रुपये? मोठा आहे म्हणून का? हा मोठा आहे म्हणून, म्हणजे साईजनुसार 750 रुपये. आणि जास्त घेतले तर दादा, जर एखाद्याने 10 किलो घेतले, 20 किलो घेतले तर कमी होतं त्याच्यात? म्हणजे थोडेफार कमी होतील. हां म्हणजे थोडेफार कमी जास्त होईल. तर हे असे बोंबील आहेत. बोंबील बघितले तर बघा इकडं आई हे 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 कसं आहे? 750. अच्छा, म्हणजे 750 किलो. हे 700. हा 700 ना? 750. तो 850.
800 रुपये. सर्वात टॉपचा बोंबील तुम्हाला दाखवतो, सर्वात टॉपचा बोंबील जर तुम्ही बघितलं ना इकडं 800 रुपये किलो. हे बघा 800 रुपये किलो बोंबील. आणि बोंबील जर बघितलं ना तर बघा हे बघा, एकदाच घेतले ना आपल्याला जर एखाद जर किलो घ्यायचे असेल आणि आपल्याला जर घरी जर खायचे असतील ना तर हे बोंबील चांगले. म्हणजे 800 रुपये किलोचं घेतले ना आपण घरामध्ये तर अतिशय चांगलं. तर हा आहे सेटअप बघा तुम्ही कसा असा बसला एकदम लांबून, पूर्ण सुकी मच्छी त्याच्यामध्ये. तुम्हाला बघता सुकट कसा आहे जावला 200 रुपये, 200 रुपये किलो. हे बघा हां, व्हाईट जर जावला असतो ना कधी पण सुकट तर घ्यायला चांगली असते. तर एकदम डार्क लाल झाली ना तर थोडीसा रेट कमीच असतो. तर हा बघा हा याचा सेटअप. त्याच्यामध्ये बघायला मिळतं आपल्याला अजून माकल्या कसा किलो 600 रुपये किलो. हे बघा, तर हा रेट आता या महिन्यात एप्रिल महिन्यामध्ये एवढाच राहणार आहे का कमी जास्त होईल? आता शेवट एप्रिल मेला एंडिंगला रेट्स वाढतात. कारण मेला वाढतील ना? पावसाळ्यात ठेवायला घेतात ना मच्छी, हां हां. स्टॉक करून ठेवतात. कारण की पावसाळ्यात आपल्याला सुकी मच्छी भेटत नाही, ओल्या मच्छीच्या पण थोडी वांदे असतात. तुमचा नंबर सांगा जर कोणाला जर पाहिजे असतील तर. हा घेऊन ठेवा नंबर सांगा. 7218030163. जर कोणाला जर ऑनलाईन पाठवायचे असेल तर पाठवता तुम्ही? जास्ती क्वांटिटीमध्ये असेल तर नक्कीच पाठवू शकतो. हां, जर हे लक्षात ठेवा, जास्त जर मागवत असाल ना नंबर दादाचा दिलाय तुम्हाला कॉन्टॅक्टमध्ये. तर ही बघा इकडे चालली अशी लगबग. जर तर आता जसे दुकानं लागलेले ते आहेत ना तसेच खरेदी करणारे पण तेवढेच आहेत. हे बघा हे कुठून आले हो तुम्ही? एरोंडा कुठं आला? कुठं? रेवदंडा काय? अच्छा, आता तुम्ही इथून विकत घेतलेली आहे, काशीतला विकताय. हा, तर यांची पण मेहनत आहे. आणि असं नाही हा जो रेट इथं मिळतोय तोच जर रेट तिथं देता येणार नाही का नाही. 10-20 रुपये वाढूनच घ्यायला येईल. कारण ते सकाळी मला वाटतंय 4 किती वाजता निघाला होता घरून? हां, 6:30ला निघाले. आता ते पोचता 10 वाजतील. आणि त्यांनी बरीचशी खरेदी केलेली आहे. तर दादाकडे बघूया आपण. आता इकडे बघतोय ते म्हणजे खारे कसं आहे ते? 300 रुपये किलो. 300 रुपये किलो. हे बघा 300 रुपये खारे, 300 रुपये किलो. आणि इकडं आंबार जर बघितले ना तर 500 रुपये, ती 550. हां, ही बघा आंबार 500 आणि ती 550. आणि खास करून आंबार आहे ना सध्या बघायला मिळत नाही. आणि आंबार पण कमी मिळतं आहे ना, कारण मागच्या ज्या बंदरावर गेलो होतो तिथं आंबार फार कमी होती खास करून. आणि इथं बघा इथं आंबारचा पूर्ण सेटअपच बघायला मिळतं. हे बघा इकडं. त्याच्यानंतर आता आपण बघतोय वाकट्या आहेत 2 प्रकारच्या, एक मोठ्या आणि बारक्या. तिकडं मोठ्या वाकट्या कशा आहेत त्या? ह्या 600 आणि त्या हां या 600 रुपये किलो. साईज बघा वाकट्यांची बघा एकदम मोठ्या वाकट्या. आणि हा आहे 300 रुपये किलो. असा वरून नजारा. तर आपण ड्राय फिश पूर्ण किंमत तुम्हाला सांगितली. आता आपण चाललो एकदम फ्रेश फिशकडं. आणि इकडं जर आपण नजारा जर बघितला ना तर हा बघा हा असा आहे. आणि हा पहिलाच गेट लागतोय असा इथून. आणि या गेटच्या आतमध्ये जर आपण गेलो तर आपल्याला पूर्ण फ्रेश मच्छी घेता येते. तर चला, हे बघा इकडनं झालेल्या खरेदी. तर हा बघा हा आहे असा गेट इथून जेटीचा. आणि इथून होते सुरू महत्वाची म्हणजे मेन जेटी सुरू होतं. हे बघा, तर हे बघा इथून होते सुरू जेटी. आणि जेटीवरची खारी मच्छी. आणि इकडे बघा छोटे सेटअप घेऊन बसलीत लोक. हे बघा इकडे बघायला मिळतात कोलब्या, वाट्यांवर कोलब्या. कसा वाटा लावला आहे? 100. हा 100 का? हा 200 रुपये. तर बघा हा असा वाटा आहे. आणि इकडे बघायला आपण आलो ना तर सोडे काढतात, फ्रेश सोडे 200 रुपये. हा अजून लावताय ना वाटा भरलाय ना अजून. तर हा सोडा. त्याच्यानंतर इकडं रावस बघितलं किती किलोचे असेल हे? 3 किलो असेल. आता कसा लावलाय तुम्ही? 2000 आहे का? हां, 3 किलोची रावस 2000 रुपये ना. हां बघा रावस बघा कशी आहे एकदम. आणि ही तर जी पण मच्छी मिळते ती फ्रेश मच्छी ना मिळतंय. आणि मच्छी हा जो टायमिंग काय दररोज असते? रोज ना. हां रोज, खास करून रविवारी जास्त. हां, जर तुम्ही येत असाल बुधवार, शुक्रवार, शनिवार, रविवार तर गर्दी एकदम
टॉप ऑफ. हे बघा इकडे तुम्ही बघितलं तर. आणि इकडं हा असा असलेला नजारा, त्या नजाऱ्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात इकडं बारके बारके पापलेट. हा इकडं पण मी दाखवतो मग आलो तुमचं. बारके बारके पापलेटांचा सेटअप लावतायत. इथं तुम्ही काय बसल्यात काय घेऊन जाणार? हा घेऊन जाणार काय? घेऊन जाणार कुठं आहे गाव? हा तिकडे ते विकायला घेऊन जातात. इकडे बघायला तर तिकडे जाणार काय? अच्छा. आणि इकडे सेटअप आहे हा पापलेटांचा. टोटल पापलेट आहेत 10 पापलेट किती रुपयाला लावलेत? 500 ला 10 पापलेट 500 रुपयाला. साईज बारकी आहे पण सफिशियंट आहे, एकदम बरोबर आहे. इकडे बघायला मिळतात आपल्याला बोंबील. हे बघा फ्रेश बोंबील मिळणं खूप. 100 रुपये वाटा बोंबलांचा बघा, 100 रुपये वाटा. आपण असं आलो तर इकडे बघायला मिळते मोठी सुरमई. सुरमई बघा कसली. किती किलोची आहे? 4.5 किलो. किती रुपये आता लावलाय तुम्ही पूर्ण? 1100 रुपये किलो. 1100 रुपये किलो. हे बघा सुरमई बघायला मिळत आहे. आणि इकडे बघा चालले खरेदी विक्री. आणि हा सेटअप बघा एकदम कडक सेटअप. त्याच्यामध्ये आपल्याला बघायला तर सुरमई, रावस, त्याच्यानंतर इकडे हलवा, पापलेट एकदम कडक लावलाय. तुमचा आहे हा? तर इकडे बघा आईचा आहे सेटअप, कडक सेटअप. त्याच्यामध्ये सुरमई कशी? 2000 रुपयाला 2. इकडं 1500 ला 2. 1000ला 2 दोन्ही पण. हा मस्त वाटा आहे 1000 रुपयाला. मोठ्या मोठ्या कोलब्या. त्याच्यानंतर हलवा 3000 रुपये. किती किलो असेल हा? 3 किलोचा हलवा. हा 3000 तरी पण मस्त आहे. 3 किलो तरी आहे ना हलवा हा मोठा. हा 3 किलोपेक्षा जास्त. 3000 रुपये. आणि इकडं मोठे मोठे पापलेट कसं आहे? 4000 रुपये पूर्ण वाटा. हा तर 4000 रुपये पण मस्त वाटा आहे. म्हणजे जर आईकडे जर आलात ना तर बघा दररोज बसताय तुम्ही? 300 रुपये किलो पापलेट. हा छोटा पापलेट ना. हा बघा बारीक बारीक पापलेट आहे. पापलेटाची साईज बघा. 300 रुपये किलो. 300 रुपयाला. हा तर मी आता हे पापलेट नंतर घेऊन जाणार आहे. आईला सांगतो मी व्हिडिओ पूर्ण झाली का मी येतोय. बोंबील कसे लावले? बोंबील 200 रुपये किलो. मित्रांनो खरंच मच्छी आहे ना ही सफिशियंट आणि स्वस्त वाटते आपल्याला. इकडे बोंबील हे किलो आहे का? हा 200 रुपये. हा बोंबील आम्ही जाताना बोंबील घेऊन जाणार आहोत. कारण बोंबील जास्त बंदरावर भेटत नाही सध्या. बंदराचा नजारा त्याच्यामध्ये फुल मस्तपैकी चमकतात पापलेट. पूर्ण पापलेटचा सेट. कसा आहे लावलेत तुम्ही वाटे? हा 1000. आणि हा सर्व टॉपचा 3000. हा तर दररोज पापलेट तुम्ही घेऊन बसता की दुसरा? अच्छा. आणि एखाद्याला जर पापलेट पाहिजे असतील तर तुम्हाला कॉल करून येऊ शकतात काय? नंबर द्या ना. 9271828761. हा तर या नंबरवर दादाला कॉल करा की आम्ही या दिवशी येतोय तर आम्हाला पापलेट मिळतील काय, आहे ना? हा तर इकडं बघा हा आहे सेटअप. याच्यामध्ये बघायला मिळते आपल्या आईकडं मस्तपैकी माकुल, फ्रेश माकुल. कसा आहे हा वाटा? 200 रुपयाला. पक्का ना? नाही तर मी घेऊन जाणार. हा 200 रुपये. त्याच्यानंतर इकडं आपल्याला बघायला मिळत आहे बोईट मासा ना. खूप मोठा आहे हा. हे बघा एवढे मोठे मी पहिल्यांदा बघितले बोईट. कसा आहे किलोनी? नग जातो काय? म्हणजे नग म्हणजे एक नग, एक पीस कसा? एकच आहे. हा मस्त 800 रुपयाला बघा. एक जर आपण घेतला तर 500-600 म्हणजे कमी जास्त होतील. पण खूप चांगला आहे बोईट बघा एकदम मोठा. म्हणजे 500ला जरी दिला तरी खूप चांगला आहे. मुशी, हा मुशीचा वाटा तुम्ही देणार? 400 रुपये. 3 पक्का. हा तर हे बघा 300 रुपयाला द्यायला तयार झालेत मुशी. आणि ती बघा तिकडे मुशी खूप टॉप अप अशी झालेली मुशी.
त्याच्यानंतर हा आहे सेटअप आणि त्याच्यामध्ये इथं आता मार्केट आपण शेवटच्या क्षणावर आलोय. इकडे बघायला मिळतं मस्त मोठ्या मोठ्या चिंबोऱ्या. हे बघा चिंबोऱ्या बघा कसल्या मोठ्या आहेत. होलसेलने घेशील म्हणून तुला कमी किमतीने देईल. हां हां आणि असे एक एक दोन दोन घेतलंस मी 100 रुपयाला एक देईल. 100 रुपयाला एक. आणि पण पूर्ण घेतलं तर कितीला द्याल? देईल 1500 रुपये. 1500 रुपयाला. जर पूर्ण 24 आहे 24. 24 आहेत टोटल मोजून 1500 रुपयाला. पण मस्त सफिशियंट वाट आहे 1500 रुपयाला म्हणजे खूप कमीच मला वाटतंय. 20 रुपये दे. कारण बरेचसे आपण मार्केट फिरतोय तुम्हाला तर माहिती आहे. आणि एवढ्या चिंबोऱ्या जर 1500ला मिळत असतील तर त्यात चांगलेच आहे. तिकडे बघा बघायला तर सोडा काढलं झालं पूर्ण काढून. किती रुपयाला द्यायला ते? 400 रुपयाला. हां 400 रुपयाला बघा द्यायला तयार झाल्यात त्या. त्याच्यानंतर मार्केट आहे ना छोटा छोटा त्याच्यामध्ये बघायला नुसते पापलेट. हे बघा पापलेट कोलब्या इकडे बघायला मिळाला. आता आपल्याला शिंगाला. हा बघा शिंगाला कसा किती रुपये? किती रुपये सांग? 200 रुपये. 200 रुपये. हां इकडे जर आपण हे पूर्ण घेतले तर 4 आहेत 5 आहेत मला वाटतं 200 रुपयाला द्यायला तयार आहेत. इकडे बसले ताई रावस आहे ना? कसे देत आहे आता हे एक पूर्ण तिन्ही? खरंच नाही मला झटका लागतोय. तिथून आतापर्यंत आपण आलो ना तिथून जो पण मी रेट विचारते ते झटका लागतंय. कारण खूप एकतर कमी सांगतायत नाही तर मच्छी जास्त देतात कमी पैशात. 1500 रुपये 3 ना? रावस बघा 1 2 3 1500 रुपये. बघा हो कस्टमर येतील. हां तर तुमचं मिस्टर होते त्या दिवशी? मामा होता क्या? हां हां अच्छा. तर तुम्ही दररोज बसताय तुम्ही इथं पण? हा जो बंदर आहे दररोजच आहे म्हणजे सकाळचा टायमिंग? हां सकाळच्या टायमाला. आणि ताई जेव्हा पण बसतात शेवटला असतात त्या. इथं मार्केट संपतोय त्याच्यानंतर इकडे बंदर होते सुरू बंदरावर. आता आपण चाललोय बंदरावर आणि बंदरावरचा नजारा तुम्हाला मी दाखवतो. तर शेवटची बोट कधी येते किती टायमापर्यंत? टाइम नाही काय कधी पण असतं दिवसभर चालू असते फक्त मार्केट सकाळीच भरतो 4 ते 8 वाजेपर्यंत संपते. 8 पर्यंत सफिशियंट. 8 ते 9 वाजेपर्यंत लास्ट एंडिंग होते आहे ना? हां पण बोटी चालू असतात माशांच्या. बोटी चालू असतात दिवसभर येतात कोली. मग आता ह्या ज्या दिवसभर येतात ही मच्छी कुठे विकली जाते? ही इथंच विकली. दिवसभर. बस शक्यतो मार्केट सकाळी घेऊन जातात कारण ज्यांना विकायची असते मच्छी म्हणून. हां तर हा बघा ही बोट आता आलेली आहे आणि सर्व खाली झालेली आहे. बरपट ठेवतात नंतर उद्या सकाळी विकले जातात. हां आणि ह्या ज्या बोटी आहेत ह्या तुम्ही रात्री जाता कधी जाता? असा काही टायमिंग नाही जोर भरेल तसा जातो. पण तुम्ही किती दिवस थांबता का लगेच येता? 1 दिवस 2 दिवस 4 दिवस 5 दिवस थांबतायत? अच्छा. तर हा त्यांचा बोटींचा सर्व मॅनेजमेंट आहे. आणि तुम्ही जर येत असाल ना तर हा बघा हा ब्रिज आहे. ही खरी ओळख आहे या इथल्या बंदराची. हा जो ब्रिज आहे त्या साईडनी सालाव आहे. सालाव साईडने तुम्ही येऊ शकता. या ब्रिजवरनं असे आलात ना तर राऊंडनी याल तुम्ही. आणि रोहा झोलांबे साईडने या साईडने याल. आणि जर डायरेक्ट अलिबाग साईडने येत असाल ना तर या साईडने या. तर अशा प्रकारे तर अशा 3 रस्त्याने तुम्ही येऊ शकता या रेवस बंदरावर. आणि 2 प्रकारची मच्छी तुम्ही घेऊन जाऊ शकता. ती म्हणजे सुकी मच्छी आणि मस्तपैकी फ्रेश मच्छी. त्याच्यामध्ये बघितलं मी रावस स्वस्त वाटली मला. आणि बोंबील तर पहिल्यांदाच बघायला मिळाले. तर आत्तापर्यंत मला बंदरावर बोंबील मिळाले नाही कारण बोंबील शक्यतो पावसाळ्याच्या वेळेलाच येतात. तर चला मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ जर आवडला ना तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. नाव आहे रॉयल दादूस. तोपर्यंत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. बाय बाय.